भातापासून एवढी मस्त चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्ही ना पावसाळ्यामध्ये कधीच भात टाकून देणार नाही। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना शिळ्या भातापासून एवढी मस्त चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्ही ना पावसाळ्यामध्ये कधीच भात टाकून देणार नाही। त्यासाठी इथं बघा माझ्याकडं 1-1.5 वाटी रात्रीचा उरलेला शिळा भात आहे। सकाळचा जरी असला ना तरी पण तुम्ही हे संध्याकाळी नाश्ता बनवू शकता, पण हा रात्रीचा भात आहे। आता हा शिळा भात बघा इंद्रायणीचा भात आहे ना, त्याला थोडंसं पाणी वगैरे जास्त झालं ना असं थोडासा चिकट होतो, पण खायला खूप चविष्ट लागतो हा भात। लहान मुलं तर काय करतात, ह्याला भाजी पण लागत नाही, मुलांना वरण पण लागत नाही, असाच भात चांगला लागतो। मुलं तर खूप आवडीने इंद्रायणीचा भात खातात। तर हा इंद्रायणीचा भात उरलेला 1.5 वाटी। आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे। बघा इथं मी घेतलेलं आहे बेसन। सुरुवातीला थोडंच टाकायचं, लागलं तर परत टाकूया आपण। जवळजवळ अर्धी वाटी मी इथं बेसन टाकलेलं आहे। बेसन टाकून झालं, टाकूया कोथिंबीर। खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। बारीक चिरलेला कांदा, मीडियम 2 कांदे असे बारीक चिरून घ्यायचे, कांदा थोडासा जास्त टाकायचा। 5-6 हिरवी मिरची बारीक चिरलेली, टाकूया अर्धा चमचा लाल तिखट, एकदम थोडंसं पाव चमचेपेक्षा पण कमी हळद आणि जिरे अर्धा चमचा, टाकूया चवीपुरतं मीठ। भाताला पण मीठ असतं, मीठ जपून टाकायचं। भाताला मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ, छान मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व त्याच्यामध्येच टाकूया थोडंसं 1 ते 1.5 पळी तेल, म्हणजे आपल्या हाताला जास्त चिकटणार नाही। बघा हे भांडं छोटं आहे, त्यासाठी मी एका ताटलीमध्ये हे काढून घेते सर्व, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल। असं थोडंसं मोठं भांडं घ्यायचं, सर्व छान आता मिक्स करून घेऊ। मळूनच घ्यायचं, सर्व एकजीव करायचं। आता हे अजिबात पाणी टाकायचं नाही, आपल्या भात आहे ना, भात चिकट असतो आणि त्या भातामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं। बघा थोडंसं बेसन कमी वाटतंय, अजून थोडंसं आपण याच्यामध्ये बेसन टाकूया। एकदम नाही टाकायचं, असं थोडं थोडं टाकायचं। 1 वाटी बेसन इथं मला लागलेलं आहे। मिक्स करून घेऊ, हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे हाताला चिकटत नाही। छान सर्व मिक्स करून मळून घ्यायचं। घेऊया आणि हे मिश्रण आहे ना आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्स करायला थोडंसं अवघड जात होतं, भांडं छोटं होतं ते, तर असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आपण टाकले ना कांदा, टोमॅटो, मिरची सर्व असं एकजीव करून घ्यायचं छान। भात आहे ना मिक्सरला कधी फिरवून घ्यायचं नाही, ते थोडीशी शीतं पण दिसली पाहिजे आपल्या रेसिपीमध्ये। हातानेच असं मिक्स करायचं। इथं बघा गॅसवरती मी आहे ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थोडंसं असं टाकून बघायचं तेल गरम झालंय का। तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की छान असं हे बघा असं भरायचं एका हाताने, याला गोल वगैरे काही करायचं नाही, असं सहज घेऊन असं टाकायचं पॅनमध्ये। मस्त कुरकुरीत रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आपण सांडगे कसं करतो ना तसेच टाकवायचे छोटे छोटे मस्त। लहानांपासून मोठ्यांपर्यंत बघा शिळा भात म्हणते राहिलाय का, आणि ही रेसिपी तुम्हाला बनवायला सांगते, इतकी छान चटपटीत आपली ही रेसिपी होणार आहे। काय करायचं, टाकल्यानंतर आहे ना 2 मिनटं त्याला हातच लावायचा नाही, व्यवस्थित सेट होऊन द्यायचं। चिकट असतं ना थोडंसं, मग खाली पॅनला चिटकू शकतं। एक बाजूने छान असे तळले 1-2 मिनटं नंतर मस्त असा उलटणा वगैरे घ्यायचा आणि छान असं पलटी करून घेऊया। एका साईडने कसले मस्त भाजलेत हे। गॅसवरती हे छान आपण भाजून घेऊया।
फक्त 2 मिनटं लागली मला पहिली आपण टाकलेले तळायला. तर हे झालेले काढून घेऊया ताटलीमध्ये. तर आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला किती छान कुरकुरीत हे तळलेले आहेत. आणि असं बनवलं तर सगळे एकदम संपून टाकतील, शिल्लक राहणारच नाही. आणि पावसाळ्यामध्ये तर सर्वांनाच आवडतं असं तळलेले पदार्थ खायला. मस्त असे छोटे छोटे आपण भजीसारखे हे तळून घेऊया. ताटलीभर कुरकुरीत भजी झालेत. होईल ना सर्वांचाच नाश्ता. 3-4 जण जरी एका कुटुंबामध्ये असले ना, तर संध्याकाळच्या वेळेस जर असं बनवलं चहाच्या टायमाला, तर तुमचा पावसाळ्यामध्ये सुद्धा शिळा भात कधीच वाया जाणार नाही. मस्त रेसिपी आपली इथं तयार झालेली आहे. मस्त कुरकुरीत शिळ्या भाताचा नाश्ता आपला इथं तयार झालेला आहे. आणि हे भजी तर आहे ना इतके मस्त जाळीदार झालेत. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. मस्त कुरकुरीत आणि आतून थोडेसे मऊ असे छान लागतात ना खायला. तर नक्की एकदा बनवून बघा. तुम्हाला ताटलीमध्ये मी सर्व करून दाखवते हे कसे खायचे. आवाजावरूनच तुम्हाला कळेल की किती कुरकुरीत झालेत हे. मस्त असे थोडेसे घ्यायचे आणि छान चटपटीत टोमॅटो सॉस. सर्वांच्याच आवडीचा मी शिळ्या भाताचा नाश्ता तुम्हाला म्हणून बनवून दाखवलेला आहे. आणि असे टोमॅटो सॉससोबत एकदा खाऊन तर बघा. पावसाळ्यामध्ये पण तुमचा शिळा भात कधीच वाया जाणार नाही. तर ह्या शिळ्या भाताची रेसिपी बनवलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही शिळ्या भाताची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.